महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी यासाठी उमेदकडून जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण हा महोत्सव फक्त 5 दिवस चालतो. इतर काळात बचत गटांनी तयार केलेले उत्पादन विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली आहे. याचबरोबर आता महिला बचत गटांच्या महिलांना गाव स्तरावर स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. रुक्मिणी महोत्सव म्हणजे मिनी सरस हे आमच्या महिला भगिनींनी स्वतः निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी त्यांच्या हक्काची बाजारपेठ मिळावी, आमच्या महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ मिळावं, ताकद मिळावी म्हणून ज्या उमेदची स्थापना झाली, निर्मिती झाली, त्या उमेदच्या माध्यमातून आपल्या महिला सक्षमीकरणाचं काम अख्ख्या देशामध्ये मजबूतीने चालू आहे. आणि त्याचाच हा भाग म्हणून आमच्या महिला भगिनींनी निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंना स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस हा वर्षातून एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी हा महोत्सव होतो. आणि या महोत्सवाच्या निमित्तानं अख्ख्या जिल्ह्यातनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणी, या सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. या उमेदच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींनी जो संकल्प केला आहे की माझ्या या देशातल्या आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, स्वतःचं जीवन त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे. आणि हे कधी मिळेल? जेव्हा आमच्या भगिनी सक्षम होतील, स्वतः पैसे मिळवायला लागतील, स्वतःचं स्वतः करायला लागतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, तेव्हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळेल. आणि ते स्थान देण्याचं काम या उमेदच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतोय. त्यातून आपण बघतो गावागावामध्ये आपण बचत गटांना आर्थिक सहाय्य, त्यातून बचत गटांनी स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी स्वतःचे व्यवसाय उभे करावेत, प्रभाग संघ व्हावेत. त्या संघाच्या माध्यमातून महिलांचे अनेक बचत गट एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःच्या पायावर नवनवीन व्यवसाय उभे करावेत. अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मोदीजींनी घेतली आणि त्यातून नवनवीन कल्पना आज यामध्ये येताना आपण बघतोय. आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना 69 प्रभाग संघ काम करतात. आता माझं तर म्हणणं आहे शिवसाहेब, हे प्रभाग संघ तालुका नाही तर गावागावात तयार झाले पाहिजे. कारण आमचे अनेक बचत गट या ठिकाणी आहेत. एका गावामध्ये किती बचत गट आहेत? एका गावात 70 बचत गट आहेत. जेव्हा एवढे मोठे बचत गट आहेत तेव्हा प्रभाग संघ सुद्धा गावागावात तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. आता आपण बघतोय अनेक महिला आता खाद्यपदार्थाच्या पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय आता करायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं मार्ग शोधायला लागल्या. आपण बघितलं, मी परवा सातारला आमच्या मिनी सरसचा जो आपला महोत्सव झाला त्यामध्ये काही प्रभाग संघांना आम्ही ट्रॅक्टरचं वाटप केलं आणि त्यामध्ये आमची भगिनी स्वतः ट्रॅक्टर चालवायला बसली होती. बहीण आमची स्वतः पायावर उभे राहून ट्रॅक्टर चालवायचं नियोजन करते आणि स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं जीवन घडवण्याची क्षमता ठेवते. अगदी आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय असेल, आता त्याही व्यवसायाला बळ देत असताना आपल्या घरात दूध डेअरी चालतेच, आपल्या घरात आहेत, परंतु आमची स्वतःची दूध बँक तयार झाली पाहिजे. म्हणून आपण बघतो त्याही ठिकाणी दूध व्यवसाय करणाऱ्या महिला, अनेकांचं म्हणणं असतं
आम्ही काही शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करावा का? पण मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, आज शेळी मेंढी व्यवसायात जेवढा पैसा मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मिळत नाही. आपण जर शेळ्या मेंढ्या घेऊन जर ग्रुपमध्ये आपण त्याचं पालन केलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारा त्या व्यवसाय आहे. आपण सगळ्या महिला भगिनींनी एकत्र यावं आणि त्याही व्यवसायामध्ये लक्ष द्यावं. आज